अहिल्यानगरमध्ये जाऊया। महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना हा सुरू झालाय। पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये हा सामना पार पडणार आहे। पृथ्वीराज मोहोळ हा पुण्याचा मल्ल आहे। तो गादी विभागातून अंतिम सामना जिंकून या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे, फायनलमध्ये पोहोचलेला आहे। तर महेंद्र गायकवाड हा सोलापूरचा मल्ल आहे, सोलापूरचा पैलवान आहे आणि तो माती विभागातून अंतिम सामना, माती विभागातला अंतिम सामना जिंकून आता महाराष्ट्र केसरीच्या या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला आहे। दृश्य आपण पाहतोय। मान्यवर मंडळी या ठिकाणी दत्ता भरणे आहेत, राज्याचे क्रीडा मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, बरेच मान्यवर, राजकीय क्षेत्रातले मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर या अंतिम सामन्यासाठी म्हणून हे सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा सामना कोणाकोणामध्ये पार पडतोय तर पृथ्वीराज मोहोळ जो गादी विभागातून अंतिम सामना जिंकून शिवराज राक्षे याला पराभूत करून जो या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलाय तो पृथ्वीराज मोहोळ, पुण्याचा मल्ल, पुण्यातला पैलवान, आणि महेंद्र गायकवाड जो माती विभागातून अंतिम सामना जिंकून या फायनलमध्ये पोहोचलाय, या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय, महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत लढतोय असा महेंद्र गायकवाड। या दोघांमध्ये खरं तर हा सामना पार पडतोय। मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला कोण कोण पाहायला मिळत आहेत तर मान्यवर मंडळी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे आहेत, संग्राम जगताप आहेत, हे सगळे मान्यवर मंडळी, सोबतच राधाकृष्ण विखे पाटील आहेत, हे सगळे मान्यवर मंडळी, राजकीय क्षेत्रातले मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत। सामन्याला सुरुवात होते। उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये सामन्याला सुरुवात होते। महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत ही आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह पाहतोय। अगदी काही वेळापूर्वी याच मैदानावर सगळा राडा सुद्धा झालेला होता आणि याच सगळ्या राड्या दरम्यान त्यानंतर आता अंतिम लढत महाराष्ट्र केसरीची पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण लाईव्ह पाहतोय। अगदी थोड्याच वेळात, काही क्षणामध्ये या अंतिम लढतीला सुरुवात होते। भुजबळ सर कुस्ती सुरू करू नका, महत्वाची स्क्रीन आहे। ओय ए ऐका, स्क्रीन महत्वाची आहे, स्क्रीन पासून चला तिकडे। स्क्रीन समोर कोणी यायचं नाहीये, स्क्रीन समोर नॉट अलाउड, नॉट अलाउड प्लीज। चला बाजूला, खाली ये, खाली ये। ऐका, स्क्रीन स्क्रीन मीडिया सर्वांनी सहकार्य करा, सर्वांनी सहकार्य करा, शांतता। रेफरी डॉक्टर प्राध्यापक संतोष भुजबळ। हॅलो भुजबळ सर, कृपा करून इकडे साऊंड पशी ना गर्दी कमी करा। ऐका, या कुस्तीला ऑफिशियल पंच इकडली गर्दी कमी करा थोडी। सुरू एक मिनिट। महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीसाठी पंच म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ, आपल्याच अहिल्यानगरचे NIS कुस्ती कोच प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सर। संतोष भुजबळ सर, अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सचिव आहेत। शांतता राखा। हॅलो, सर्वांना विनंती आहे, खाली बसा, साऊंड लेवलचे खाली बसा। सगळ्यांनी खाली बसा, खाली। इकडं जे उभा आहेत माग, हॅलो, शांतता राखा, माईक कंट्रोल करा। सरपंच म्हणून प्राध्यापक संतोष भुजबळ, आखाडा प्रमुख संभाजी निकाळजे, हे बसून घ्यायला मागचे माईक कंट्रोल करा, माईक कंट्रोल। साईड पंच नितीन शिंदे आणि ज्युरी म्हणून सोनू काबलिये व नामदेवजी पटरे। शांतता, शांतता। गर्दन खेच चालू आहे।
लाल कॉस्ट्यूम मध्ये पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ, तर निळ्या कॉस्ट्यूम मध्ये महेंद्र गायकवाड. ज्या जिल्ह्याचा खेळाडू खेळत असतो त्या जिल्ह्याचा ऑफिशियल डेप्यूट केला जात नाही, म्हणून सरपंच म्हणून काम पाहत आहेत अहिल्यानगरचे संतोष भुजबळ, साईड पंच आहेत सांगलीचे नितीन शिंदे आणि ज्युरी म्हणून औरंगाबाद सोनू काबलिये व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर नामदेवजी बडरे सांगली. निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला पंचाकडनं समज, पैलवान कुस्ती करा. दोघेही तुल्यबळ ताकदीचे पैलवान आहेत. निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला ऍक्टिव्हिटी पिरियड 30 सेकंदाची वेळ. थांबा. कॉस्ट्यूम महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आपण पाहतोय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना आणि हा सामना पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड या दोघांमध्ये होतोय आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत ज्याला अनेक दिग्गज नेते सुद्धा उपस्थित आहेत. अहिल्यानगरमध्ये हा सामना रंगतोय आणि महत्त्वाचं म्हणजे अगोदर या जो सामना झाला त्या अगोदर शिवराज डाक्षे याने बराच गोंधळ घातला. त्याने पंचांची कॉलर पकडली कारण की त्याला निर्णय मान्य नव्हता. मात्र आता ही जी लढत होतीये त्या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अहिल्यानगरमध्ये ही अंतिम लढत होतीये, हा अंतिम सामना होतोय. महाराष्ट्र केसरीचा अंतिम किताब कोण जिंकणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष. जिगरबाज वाघांचा महासंग्राम. आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेची. केसरी 2025. पहिला डाव झालेला आहे मात्र कुणालाही यश आल्याचं पाहायला मिळत नाहीये आणि हे दोन्ही प्रतिस्पर्धी अटीतटीने लढतायत. आपण हा अंतिम सामना पाहतोय. महाराष्ट्र केसरीचा किताब कोण जिंकणार अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी ही त्यांची लढत होतीये.
67व्या महाराष्ट्र केसरीची ही अंतिम लढत होतोय. मोहोळ विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये कुस्तीचा थरार पाहायला मिळतोय. पॅसिव्हिटीच्या अगेन्स्ट 1 गुण. 30 आणि या सेकंदात खेळीमध्ये पृथ्वीराज मोहोळ यांना 1 गुण मिळालेला आहे. Point पृथ्वीराज नाही मोहोळ हे घेतल्यामुळे आघाडीवर आहेत 1 गुणाने. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध गायकवाड. गायकवाड असा कुस्तीचा थरार रंगतोय. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड म्युझिक बंद करा. म्युझिक म्युझिक हे बंद या करा. दोन्ही प्रतिस्पर्धींमध्ये अति तटीची लढत होताना पाहायला मिळते आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पृथ्वीराज मोहोळला 1 गुण मिळालेला आहे. तीन मिनिटं बाकी आहेत, 2.5 मिनिटं बाकी आहेत आणि हे दोन्ही स्पर्धक आपली बाजी लावतायत. महाराष्ट्र केसरीचा किताब कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड ही लढत होतीये आणि पृथ्वीराज मोहोळ 1 गुणाने आघाडीवर आहे. 3 मिनिटं या सामन्याला बाकी आहेत सामना संपायला. कोण महाराष्ट्र केसरी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पृथ्वीराज मोहोळला पहिला अंक मिळालेला आहे आणि महाराष्ट्र केसरीची अंतिम 30 लढत आपण सेकंदाची ताजी दृश्य पाहतोय विश्रांती. अहिल्यानगर मधून. संजू बस. पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉइंट मिळालेला आहे. मोहोळ विरुद्ध गायकवाड यामध्ये कुस्तीचा थरार रंगतोय आणि अहिल्यानगरमध्ये हा सगळा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक दिग्गज नेते सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. दिग्गज पाहुण्यांना आमंत्रित केलं गेलेलं लाईट आहे. चालू करा, स्वतः लाईट चालू उपमुख्यमंत्री करा. अजित पवारांना सुद्धा आपण यावेळी पाहिलं. महाराष्ट्र लाईट चालू केसरीची करा. अंतिम लढत, अंतिम सामना होतोय आणि महाराष्ट्र केसरीचा किताब कोण जिंकणार, महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा खिळून राहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. 3 मिनिटं बाकी आहेत आणि या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये हा किताब कोण पटकावतं ते सुद्धा पाहावं लागेल. 67वा हा अंतिम सामना असणार आहे. हॅलो, तिथं पब्लिकने पाय दिल्यामुळं आहे ना लाईटची. आणि या महाराष्ट्र केसरी सामन्याची ही ड्रोनची दृश्य आपण नुकतेच पाहिली आणि 1 मिनिट 40 सेकंद या खेळीला बाकी राहिलेले आहेत. महाराष्ट्राचा केसरी कोण होणार हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा हा अंतिम सामना अगदी सगळ्यांच्या नजरा आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय खेळलेले आहेत की हे दोनही स्पर्धक कसे खेळतायत आणि कशा प्रकारे कोण बाजी मारताय ते सुद्धा पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. या अगोदर सुद्धा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं महाराष्ट्र केसरीचा हा आपण लाईव्ह ताजी दृश्य आपण हे पाहतोय. महेंद्र गायकवाडला सुद्धा 1 पॉइंट मिळालेला आहे, 1 गुण मिळाला आहे. पृथ्वीराज मोहोळला पहिलेच 1 गुण मिळालेला होता आणि आता महेंद्र गायकवाड याला सुद्धा 1 गुण मिळालेला आहे. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी लढत होतीये.
आणि ही अटीतटीची लढत होतीये, अगदी अटीतटीची होतीये. काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि थोड्याच वेळात हे चित्र सुद्धा स्पष्ट होईल. महाराष्ट्र केसरीचा किताब कोण पटकावणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पहिल्या फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आघाडीवर होता आणि गायकवाडला आणि पृथ्वीराज मोहोळला आता सध्या प्रत्येकी 1 गुण मिळालेले आहेत. आणि दुसरी जी फेरी चालू आहे तिचे 40 सेकंद बाकी आहेत अशी ही माहिती. अटीतटीची ही लढत होती आणि काही वेळातच स्पष्ट आपल्याला चित्र होईल. हे सगळे स्पर्धक बऱ्याच वर्षानुवर्ष मेहनत करत असतात आखाड्यामध्ये, दिवस रात्र यांची मेहनत असते आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचूनच आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम किताब कोण पटकावणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि हे दोन्ही स्पर्धक आपण पाहतोय, या दोघांमध्येही अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीसाठी शेवटचे 10 सेकंद बाकी आहेत आणि दोन्ही स्पर्धकांना प्रत्येकी 1 गुण मिळालेले आहेत. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरीचा हा आज अंतिम सामना पार पडतोय. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम लढत होतीये. पंचांनी नुकताच जो निर्णय दिला आपण दृश्यांमध्ये पाहतोय, पृथ्वीराज मोहोळला आणखी 1 गुण मिळालेला आहे. पृथ्वीराज मोहोळ हा आघाडीवर होता, त्याला अगोदरच 1 गुण मिळालेला होता. काहीसा गोंधळ होताना पाहायला मिळतोय, मात्र पोलीस तिथे मोठ्या बंदोबस्ताने आहेत आणि पोलीस नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करतात. समर्थक आक्रमक झाल्याचं दिसतंय, मात्र महेंद्र गायकवाड जो पंचांनी निर्णय घेतलाय त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. दृश्यांमध्ये आपण जे पाहतोय, समर्थक आक्रमक होत होते आणि तेव्हाच पोलीस पुढे आले आणि पोलिसांनी त्यांना थांबायला सांगितलं. पोलिसांनी महेंद्र गायकवाड यांच्या समर्थकांना बाहेर काढलंय. पंचांनी जो निर्णय दिला तो महेंद्र गायकवाड यांच्या समर्थकांना कुठेतरी मान्य नव्हता आणि त्यामुळे ते पुढे आले, मात्र पुढे सरसावले, मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलेलं आहे. आता जे गुण पंचांनी दिलेले आहेत त्या दिलेल्या गुणांमध्ये पंचांमध्ये चर्चा सुरू आहे. काही निर्णय होतोय, किताब कोण पटकावणार याचे सगळे ताजे अपडेट्स पुढारी न्यूजवर तुम्ही पाहू शकताय. पृथ्वीराज मोहोळला एकूण 2 गुण मिळालेले आहेत. पहिल्या फेरीमध्ये सुद्धा पृथ्वीराज मोहोळला 1 गुण मिळाला पहिला आणि त्यानंतर आता महेंद्र गायकवाडला 1 गुण मिळालेला आहे. आणि पंचांनी जो निर्णय दिलेला आहे, दुसरा गुण दिलेला आहे महेंद्र गायकवाड यांना, समर्थक आक्रमक. आणि आपण पाहतोय आत्ताची मोठी बातमी, या लढतीमध्ये सुद्धा काहीसा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय. पंचांनी जो निर्णय दिला तो महेंद्र गायकवाड समर्थकांना मान्य नाहीये आणि त्यामुळे आता हा गोंधळ पाहायला मिळतोय. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो समर्थकांना मान्य नाही आणि त्यामुळेच हे समर्थक मगाशी आपण पाहिलं काही क्षणांपूर्वी जे पुढे आलेले होते, पुढे सरसावले होते, पोलीस त्यांना नियंत्रणात आणायचा प्रयत्न होतोय. मात्र दुसरीकडे निकाल लागलेला नसताना सुद्धा पृथ्वीराज मोहोळ यांचे समर्थक अगोदरच जल्लोष करत असतानाची दृश्य आपण सध्या पाहतोय. मात्र महेंद्र गायकवाड हे आणि त्यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत. पृथ्वीराज मोहोळ यांना दुसरा क्रमांक दिला, 2 गुण दिले, त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. पृथ्वीराज मोहोळ 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता होणार का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पृथ्वीराज मोहोळच ठरलाय महाराष्ट्र केसरी विजेता. आपण पाहतोय 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती आणि त्याचा निकाल हा पंचांनी नुकताच दिलेला आहे आणि त्यांचा जल्लोष एकूणच आपण पाहतोय. आपण जर पाहिलं हा सामना पूर्ण आपण लाईव्ह पाहत होतो या दृश्यांमध्ये. सगळ्यात पहिला गुण पृथ्वीराज मोहोळ याला मिळालेला होता आणि त्यानंतर दुसरा गुण महेंद्र गायकवाडला मिळाला. पुन्हा एकदा त्यांची अटीतटीचा सामना रंगला आणि त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने हा अंतिम लढत ही जिंकलेली आहे आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे. अंतिम सामना 67वी महाराष्ट्र केसरी होती आणि या केसरी स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ झालेला आहे. आत्ताची आणि मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग बातमी म्हणूयात. आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांचा हा एकच जल्लोष, इतक्या मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली होती अहिल्यानगरमध्ये आणि अनेक दिग्गजांची सुद्धा हजेरी, सगळ्यांच्या नजरा खेळलेला होता की महाराष्ट्र केसरी कोण बनणार.
या अगोदरचा जो डाव झाला, या अगोदरची जी खेळी झाली त्यामध्ये सुद्धा बराच गोंधळ झाला, संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. महाराष्ट्र केसरी हा 67वा पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे. त्याने हा किताब पटकावलेला आहे. जसं आपण मगाशी म्हटलं, अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड यानं मैदान सोडल्याचं पाहायला मिळतंय. महेंद्र गायकवाड याचा पराभव झालेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळ हा 67वा महाराष्ट्र केसरी विजेता झालेला आहे. मोहोळकडून महेंद्र गायकवाडचा पराभव झालेला आहे. अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान सोडलेलं आहे. मात्र त्यानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांकडून हा जल्लोष आणि त्याचं जल्लोषात स्वागत आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी ही सगळी दृश्य बऱ्याच मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात आहेत. हा जल्लोष अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळतोय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पृथ्वीराज मोहोळच्या दुसऱ्या गुणावर महेंद्र गायकवाड याने आक्षेप घेतला. मात्र पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळकडून महेंद्र गायकवाड याचा पराभव करण्यात आलेला आहे. तो क्षण आपण पाहिला ज्यावेळी पंचांनी निर्णय दिला की पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झालेला आहे आणि महेंद्र गायकवाड हा पराभूत झालेला आहे. तो क्षण आपण पाहिला. या दोघांची जवळजवळ 3 ते 5 मिनिटं लढत सुरू होती. अटीतटीचा सामना हा होता आणि याच 2 ते 5 मिनिटांसाठी हे जे मल्ल असतात वर्षानुवर्ष मेहनत करत असतात आणि तेच त्यांच्या या मेहनतीचं जे फळ पृथ्वीराज मोहोळ याला हा 67वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा किताब त्याने पटकावलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान सोडलेलं आहे. नक्कीच कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणारच. मात्र पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर महेंद्र गायकवाड याने गुणांवर आक्षेप घेतलेला आहे. त्याचे समर्थक सुद्धा कुठेतरी पुढे सरसावले. मात्र पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे आणि मानाची गदा सुद्धा त्याला मिळणार आहे. महेंद्र गायकवाडने कुस्ती अर्धवट सोडली आणि त्यामुळे मोहोळला विजयी मोहोळ हा विजयी झालेला आहे असं कळतंय. आणि ही ड्रोनची दृश्य अहिल्यानगरमधून थेट कशा प्रकारे ही सजावट करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे रोषणाई करण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे हा स्टेज सजवलेला आहे. अगदी भव्य असं सजवण्यात आलेलं होतं, आयोजन करण्यात आलेलं होतं. या अगोदरचे सामने सुद्धा पुढारी न्यूजवर आपण ताज्या दृश्यांमध्ये पाहिलेले आहेत. मात्र महेंद्र गायकवाडनं कुस्ती अर्धवट सोडल्यामुळे पृथ्वीराज मोहोळचा विजय झालेला आहे. सगळा सामना आपण ताज्या दृश्यांमध्ये पाहू शकलो आहे. आणि कुस्तीचे पैलवान गणेशजी आपल्यासोबत आहेत. गणेशजी, आपण काही वेळापूर्वीच बोललो जेव्हा तो पहिला मॅचला जेव्हा गोंधळ झाला होता, मात्र त्यानंतर आता एक 67वी जी ही स्पर्धा आहे, पृथ्वीराज मोहोळ यांचा यंदाचा महाराष्ट्र केसरी त्यांनी किताब पटकावलेला आहे. काय भावना आहेत, तुमच्या प्रतिक्रिया हवी आपली? हो, सर्वप्रथम मी पृथ्वीराज मोहोळचं खूप खूप अभिनंदन करतो. कारण गेली कित्येक वर्ष तो कसून सराव करत होता की महाराष्ट्र केसरीची गदा मोहोळ घराण्यात यावी. कारण मोहोळ घराण्यानंच या गदेची प्रथा 50-60 वर्षापूर्वी सुरू केली होती. त्यानंतर पृथ्वीराजच्या घरातील अमृता भोसले हे सुद्धा खलकर तालमीचे खूप मोठे पैलवान होते. त्यानंतर त्यांचे वडील राजेंद्र मोहोळ हे सुद्धा या गदेसाठी खूप जीवतोड मेहनत केली त्यांनी, पण त्यांना सुद्धा अपयश आलं. तर या पिढीत पृथ्वीराज मोहोळनं त्या सर्वांचं स्वप्न पूर्ण केले, त्याबद्दल मी पृथ्वीराजचं मनापासून अभिनंदन करतो त्याचं मनापासून. हो, निश्चित. तुम्ही सामना पाहिला का जो सगळा झाला होता तो? हो, मी पूर्ण सामना पाहिला. आणि सामना तसा दोघंही 130-135 किलोचे पैलवान होते, त्यामुळे साहजिकच की तर ताकदीचा कस लागला. म्हणजे दम खसाची कुस्ती होती असं मराठी भाषेत आपण म्हणतो, ही कुस्ती बघायला मिळाली. आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार की निष्क्रिय आणि सक्रिय पैलवान म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह पैलवान अशात ती कुस्ती गेली. त्यामुळं बऱ्याच कुस्तीप्रेमी कुस्ती शौकीनांना ही कुस्ती समजण्यासाठी मी सांगतो की जो पहिला गुण घेतला गेला तो त्याला 30 सेकंद दिलं जातं. एखादा निष्क्रिय पैलवान निष्क्रिय असेल तर पंच त्याला निष्क्रिय म्हणून जाहीर करतो आणि त्याला 30 सेकंदाची मुदत देतो की तू 30 सेकंदात प्रतिस्पर्ध्यावर गुण घे. आणि तो गुण नाही घेतला तर अपोनंटला तो गुण दिला जातो. त्यानुसार पृथ्वीराज मोहोळला 1 गुण मिळाला. आणि त्यानंतर तसाच गुण म्हणजे पृथ्वीराज ज्यावेळी सेकंड राऊंडला निष्क्रिय झाला त्यावेळी तसाच गुण महेंद्रला मिळाला. त्यामुळं गुण 1-1 असेच झाले. दरम्यानच्या काळात सुरुवातीच्या काळात त्याचं कॉस्ट्युम वगैरे फाटले हे सुद्धा आपण पाहिलं. आणि शेवटला अगदी 16 सेकंद राहिले असताना नाही का की खूप दमछाक झालेला होता दोन्ही पैलवानांचा पण. आणि कुस्तीतून माघार घ्यायचा निर्णय मला वाटते महेंद्रने घेतला आणि समर्थकांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून घेऊन
पंचांनी सुद्धा त्याला विजयी घोषित केलं. तर ही अशी कुस्ती रंगली होती. नाही, अगदीच आनंदच आहे आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब. 67वा महाराष्ट्र केसरी किताब. हे मल्ल वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत असतात, त्यांची कसरत करत असतात, दिवस रात्र मेहनत करतात. मात्र पृथ्वीराज मोहोळचा जो प्रतिस्पर्धक होता महेंद्र गायकवाड, गणेशजी, त्यांनी कुस्ती अर्धवट सोडली अशी माहिती समोर येते आणि त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ विजेता झाला असं पंचांनी सांगितलं अशी सुद्धा माहिती येते. अच्छा, हे अधिकृत माहिती आली का मला सुद्धा माहित नाही. मात्र 16 सेकंद म्हणजे खूप कमी वेळ आहे आणि त्यात अशा गुणांची रिकव्हरी करणे खूप अवघड असतं. दुसरी गोष्ट काय आहे की दोघांचं, मी जसं मगाशी म्हटलो की दोघांच्याही दमखसाची इथं परीक्षा होती. त्यामुळं 16 सेकंद म्हणजे खूप कमी त्याच्यावर गुण घेऊन विजय मिळवण्यासाठी. कदाचित हे सुद्धा कारण असू शकेल की महेंद्र त्यातून बाजूला गेला असेल, हे सुद्धा कारण असू शकेल. पण नक्कीच दोघांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करू वाटतं. कारण मी जसं मगाशी म्हटलो की पृथ्वीराज मोहोळ गेली कित्येक वर्ष या गदेसाठी दिवस रात्र जीवतोड मेहनत करत होता, तसंच महेंद्र सुद्धा करत होता. मागच्या वर्षी सिकंदर शेख बरोबर झालेली कुस्ती आपण सर्वांनीच पाहिली. पृथ्वीराजला थोडंसं यात बॅकफुटला जावं लागलं, पण त्याने यावर्षी ती कसर भरून काढली आणि यावर्षी तो विजेता ठरला. त्यामुळे दोन्ही पैलवानांचं मी मनापासून अभिनंदन करतो. निश्चित. गणेश, एक थोडासा वेगळा प्रश्न विचारते. तुम्हाला बराच दांडगा अनुभव आहे, खूप वर्षांपासून कुस्ती खेळतात, बऱ्याच स्पर्धा तुम्ही जिंकलेल्या आहेत, खेळलेल्या आहेत. मात्र कुठेतरी जर पाहायला गेलं तर हे मल्ल आहेत. अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं, खेळ जी सुरू होती कुठेतरी स्पर्धक बरेच आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यावर तुम्हाला काय वाटतं? आक्रमक नाही म्हणजे मगाशी आपण जसं पाहिलं व्हिडिओमध्ये, मगाशी सुद्धा आपण बोललो, मगाशी जसं व्हिडिओमध्ये पाहिलं, पंचांची कॉलर खेचणं किंवा त्यांना लाथा मारणं कारण की चुकीचा निर्णय आहे आपण असं स्वतःच समजणं, तुमचा यावर तुम्हाला काय वाटतं यावर? नाही, नक्कीच नाही. मी त्यात थोडंसं तुम्हाला मी असं सांगतो की शिवराज राक्षे हा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत त्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे त्याला नियमांची वगैरे पंचांची पुरेपूर जाण आहे. मुळात काय आहे, मी जसं त्या सुद्धा मी तुमच्या प्रतिक्रियेत सांगितलं की पूर्ण 12 महिने त्याला थांबावं लागतं ना. एक त्यातून संधी गेली त्याच्या हातून तर 12 महिने थांबावं लागतं. त्यामुळे थोडंसं कसं ते कॉन्टॅक्ट गेम आहे. म्हणजे बॉक्सिंग आणि कुस्ती हे कॉन्टॅक्ट गेम असल्यामुळं सळसळतं रक्त असतं, भांडणं, अनामारे हे काही नवीन नाही आमच्या कुस्तीला. नेहमीच हे चालत आलेलं आहे. फक्त आता प्रसार माध्यम आल्यामुळे ते सर्व उघड होतं एवढंच आहे. मुळात सांगायचा उद्देश काय की पंच ते थांबवू शकले असते, मात्र सर्व पंचांची चुकी आहे असं मला तर म्हणावं लागेल. कारण पंच त्यांनी जर का ऑब्जेक्शन टाकलं असेल तर त्यांचे मनाचं समाधान करणं हे जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमानुसार त्यांनी ते करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही. आणि साहजिकच मग ते प्रतिस्पर्धी पैलवानांना राग येणं हे साहजिकच आहे असं मला या ठिकाणी वाटतं. अच्छा, नाहीतर तेच बोलत होते की म्हणजे दोन्ही वेळेला त्यांनी पंचांची चुकी सांगितली. नंतर आता महेंद्र गायकवाड सुद्धा अर्धवट कुस्ती सोडून तिथनं निघून गेला. हा, नाही, मी दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. त्या ह्याच्यात त्याला अशी भावना झाली की माझ्यावर अन्याय झाला आणि माझं ऐकूनच घेतलं नाही. माझे नाही का एकतर्फी निकाल दिल्यासारखं झालं की प्रतिस्पर्धेचं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे कदाचित त्याला राग आला असेल. मी त्याचं समर्थन करत नाही. निश्चितच त्यानं केलं ते चुकीचं आहे, असं करायला नाही पाहिजे. कारण कुस्तीगीर हा संयमी असतो नाही का. संयमानं आपल्याला गेलं पाहिजे की आजचा पेपर ही उद्याची रद्दी असते असं म्हटलं जातं. त्यामुळे पुढच्या वर्षी तू कसून सराव करून परत तू नाही का जिंकलं पाहिजेस असं मला वाटतं. आणि महेंद्रच्या बाबतीत मी असं म्हणेन की अटीतटीची जशी कुस्ती झाली की दोघं, जशी मराठी भाषेत म्हटलं जातं की काटा लढत, की कोण कोणाला कमी नाही का. गेली कित्येक वर्ष आपला पृथ्वीराज मोहोळ सुद्धा दिल्लीच्या सत्पाल आखाड्यात घाम घालतोय, आंतरराष्ट्रीय कुस्तीचं तो ट्रेनिंग घेतोय. आणि महेंद्रला सुद्धा गेली 4-5 वर्षाचा खूप दांडगा अनुभव आहे. मातीतल्या कुस्तीचा, मैदानी कुस्तीचा पण अनुभव आहे आणि मॅटवरील आंतरराष्ट्रीय स्तरावर जी खेळली जाते फ्रीस्टाईल क्रिकेट म्हणून त्याचा सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे नक्कीच तो सोडून जाण्याचं नेमकं कारण हे त्यालाच विचारलं पाहिजे. पण एक कुस्ती शौकीन किंवा माझी खेळाडू म्हणून मी सध्या तरी इतकीच प्रतिक्रिया देईल की दोघांची लढत खूप छान झाली आणि पृथ्वीराज मोहोळला जी महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली निश्चितच त्याचं अभिनंदन आहे.
आणि आपण पाहतो की पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे आणि तेव्हाचाच हा जल्लोष स्टेजवर अगदी अखंड गर्दी आणि एकच जल्लोष पाहायला मिळतोय. आणि याच संदर्भात आपण बोलूया. पैलवान मतीन शेखजी सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. मतीनचे नमस्कार. आपण पाहतोय यंदाचा पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे. 67वी ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होती आणि आपण हा जल्लोष पाहतोय. तुमची प्रतिक्रिया हवी आहे मतीनजी. या अंतिम लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं आणि पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड हे एक तरुण मल्ल आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र यांच्याकडं खूप आशेनं पाहतो. आणि पहिला जो कुस्तीचा हाफ होता तो खूप उत्कंठा लागली होती. कुस्तीमध्ये काय होतंय, कोण महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेणार, अशा पद्धतीची उत्कंठा असल्यानंतर पहिला हाफ त्यानंतर दुसरा हाफ सुरू झाला. दुसऱ्या हाफ मध्ये 1-1 अशी गुणांची बरोबरी होती. पृथ्वीराज मोहोळला 1 गुण आणि महेंद्र गायकवाडला 1 गुण अशा पद्धतीची बरोबरी असताना शेवटच्या 50 सेकंदामध्ये पृथ्वीराज अगदी धाकधूक लागून राहिली होती आणि अगदी शेवटपर्यंत कळत नव्हतं की नेमका कोण ठरणार, याचा किताब कोण पटकावणार. मतीनजी धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. आणि यानंतर आपण बोलूयात चंद्रहार पाटीलजी सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहे. चंद्रहारजी नमस्कार. आपण काही क्षणापूर्वीच बोललो, काही वेळापूर्वी जेव्हा पहिली खेळ सुरू होती, मात्र पृथ्वीराज मोहोळ आता महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. आपली प्रतिक्रिया हवी आहे, काय भावना आहे? पृथ्वीराजचं खरं अभिनंदन, कारण मला वाटतं दुसऱ्या वेळेस तो महाराष्ट्र केसरीला उतरलाय दुसऱ्या वर्षी. आणि दुसऱ्या वर्षी खरं महाराष्ट्र केसरीच्या फायनल पर्यंत जाऊन महाराष्ट्र केसरी होणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं त्यानं जे आता कमी वयामध्ये महाराष्ट्र केसरीच्या गदेपर्यंतची मजल मारलेली आहे ती कौतुकास्पद आहे. निश्चित. चंद्रहारजी धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात त्यासाठी. तर आपण पाहतोय यंदाचा पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळने मानाची गदा पटकावलेली आहे आणि तेव्हाचा असा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र गायकवाडने कुस्ती अर्धवट सोडली आणि त्यामुळे मोहोळला विजयी ठरवण्यात आलेला आहे.